आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी पावसासंदर्भातली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काहीशी मंदावली आहे। हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरलाय। कोकणासाठी आज हवामान विभागानं अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता। दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली। गेल्या अर्ध्या तासापासूनच पावसाच्या दमदार सरी बरसतायत। अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात आलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अखेर हजेरी लावलेली आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या परिसरामध्ये आहोत। मुंबई गोवा महामार्गावरची या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। अवकाळी पाऊस जो आहे तो दुपारनंतर सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेकांची तारांबळ उडालेली आहे। महामार्गावरून प्रवास करणारे दुचाकी चालक जे आहेत त्यांना याचा सर्वाधिक त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळाला, कारण या दुचाकी चालकांनी कुठेतरी आडोसा जो आहे तो शोधलेला आहे। त्यामुळे कुठेतरी टपरीची जागा असेल किंवा कुठेतरी आडोशाला हे दुचाकी चालक जे आहेत ते थांबलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच गरमी प्रचंड होत होती, उकाड्याने हैराण नागरिक झालेले होते। पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला होता, त्यामुळे आज कुठेतरी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती। पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता। अखेर दुपारनंतर पावसाने सुरुवात केलेली आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो काही जवळपास अर्ध्या तासापासून पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या ही दृश्य पाहतोय ती संगमेश्वर तालुक्यातील तुरळ या परिसरामधील आहेत। आणि या पावसामुळे अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना जरी दिलासा मिळालेला असला तरी आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा काजू उत्पादक शेतकरी असतील त्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालेली आहे, कारण आता कुठे आंबा तयार होतोय। यावर्षी आंब्याचं उत्पादन आधीच कमी आहे, त्यातच या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो या शेतकऱ्यांना बसणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। पुढचे काही दिवस म्हणजे उद्या देखील पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे, पण उष्णतेत मात्र सध्या वाढ झालेली होती, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला या पावसापासून पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।